तर बालशिवबांनी त्यांच्या आयुष्यात सर्वात आधी जर कुठल्या मंदिरात पाय ठेवला असेल तर त्या मंदिरात आता आपण जाणार. तर हे जे मंदिर आहे ते एका गडावरती आहे. तर हा संपूर्ण गड आणि हे मंदिर ह्या दोनही गोष्टी खूप विशेष. हा गड म्हणजे छत्रपतींच्या जन्माने पवित्र झालेला शिवनेरी दुर्ग आहे. याच शिवनेरी गडावर शिवाई आईचं एक मंदिर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या देवीच्या चरणी जिजाऊसाहेबांनी प्रार्थना केली होती. अवघ्या भारतभूमीवर सुलतानी सत्तांचा नंगा नाच चालू होता. रयत आणि अत्याचाराने अक्षरशः पिकलेली होती. आणि अशा परिस्थितीत जिजाऊसाहेबांनी त्या देवीच्या चरणी प्रार्थना केली, अर्थ हाक मारली की मी आता गर्भावस्थेत आहे. हा अन्याय अत्याचार कुठेतरी थांबवणार, या सुलतानी सत्तांचा नायनाट करणार, महाराष्ट्र धर्म वाचवणारा, संस्कृती वाचवणारा असा एखादा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे, तर त्याचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेन. आईशी केलेला हा संवाद किंवा प्रार्थना ती सुद्धा याच मंदिरातली आहे. त्यामुळे या मंदिराला एक विशेष महत्त्व प्राप्त होतं. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551चा दिवस मावळला होता. असं म्हणतात सूर्यनारायण अस्ताला गेले होते. आणि अवघ्या भारताला स्वाभिमानाची, अभिमानाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा शिवसूर्य इथे या शिवनेरी गडावर जन्माला आला होता. आणि शिवाई आईच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आला आणि त्यांचं नाव शिवाई आईच्या नावावरूनच शिवा किंवा शिवाजी असं ठेवण्यात. शिवबा तिथे कितीतरी वेळा गेले असतील जिजाऊ साहेबांसोबत. सो मग बालशिवकांचा पदस्पर्श लाभलेलं मंदिर तर ते हे मंदिर आहे. शिवनेरी गडाविषयी अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण पुन्हा कधी नक्की बघूया. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.